नमस्कार. ऋत्वीज फॅशन कट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर साधा ब्लाऊज कटिंग कसा करायचा आणि त्याची मापं कशी टाकायची हे ह्या व्हिडिओमधून आज आपण बघणार आहोत. तर मी एक सिपॉनमध्ये ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि 30 साईजचा हा मी ब्लाऊज पीस कट करून दाखवणार आहे तुम्हाला आज. तर पहिल्यांदा मागचा भाग टाकून घ्यायचा आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आहे ब्लाऊज पीसची. दुहेरी घडी घालून ब्लाऊज पीसवर पहिल्यांदा मागचा भाग टाकून घ्यायचा आहे. तर मागची उंची आहे 13, ब्लाऊज शिवून आहे 12, 1 इंच वाढवून घ्यायचा. शोल्डर 5.5 आहे. तुम्ही बघू शकता इथं मापं टाकलेली आहेत. तर पूर्ण शोल्डर 5.5, 2.5 रुंदी आणि मागचा जो गळा आहे तो 7 आहे आणि त्याची रुंदी देखील 2.5च आहे. तर मुंडा देखील 5.5 आहे. गोल शेप देऊन आपल्याला मुंड्याचा देखील आकार घ्यायचा आहे. जो मुंड्याकडे आकार येतो गोल शेपचा तो 1.5 इंच ठेवून आपल्याला आकार द्यायचा आहे. छाती आहे 7.5 फिटिंग, आपल्याला ठेवायची आहे 9.5 ते 10 पर्यंत. आता इथं बघू शकता पूर्ण उंची 2.5 जिथं घेतलेला आहे त्यामध्येच हा टक्स घ्यायचा आहे, तो पण 4 इंचाचा घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं मागचा पूर्ण भाग झालेला आहे. तुम्ही परत एकदा लक्ष देऊन बघा. पहिल्यांदा शोल्डर टाकून घ्यायचा आहे 5.5, त्याच्या खाली मुंडा देखील 5.5, रुंदी आहे 2.5 आणि 30 साईजचा हा ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर येतो समोरचा भाग. समोरचा भाग टाकताना जी ओपन बाजू आहे त्या बाजूनं समोरचा भाग टाकून घ्यायचा आहे आणि बंद बाजूला मागचा भाग. तर इथं बघू शकता तुम्ही जी ओपन बाजू आहे तिथं हा समोरचा भाग टाकून घेतलेला आहे. 4 टक्स येणार आहेत साधा ब्लाऊज असल्या कारणाने. तर ह्याला देखील रुंदी ठेवणार आहे, म्हणजे शोल्डर 5.5, सेम जसं मागचा भाग आपण टाकून घेतला त्याचप्रमाणे 5.5 रुंदी, समोरचा गळा 5.5, मुंडाही 5.5, रुंदी आहे गळ्याची 2.5 आणि छाती आहे 10. त्यानंतर आपले टक्स येणार आहेत. पहिला जो टक्स 2.5, त्याच्यानंतर खाली जो टक्स आहे तो देखील 2.5च, नंतर 4 आणि नंतर 3, अशा प्रकारे 4 टक्स येणार आहेत. तर टक्स जेव्हा आपण पकडतो त्याच्या साईडला अशा प्रकारे क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे 1.5 इंचची आणि त्याच्या खाली जी लाईन ओढलेली आहे क्रॉसवर तिथं ती क्रॉस पट्टी येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे. क्रॉस पट्टी तुम्हाला मोठी हवी असेल तर 3, कमीत कमी 2.5 आणि 4 अशा प्रकारानं क्रॉस पट्टी काढायची आहे. तर इकडे 4 आणि इकडे 2.5 अशा प्रकारे 2 क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत. तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवातीला पेपरवर कटिंग करून बघू शकता. या पद्धतीनं जर तुम्ही मापं टाकली तर तुम्हाला नक्की सोपं जाईल ब्लाऊज शिवायला. खूप सोप्या पद्धतीनं हे मेजरमेंट घेतलेलं आहे आणि टाकलेलं सुद्धा आहे. पटकन लक्षात जाईल अशा पद्धतीचं मेजरमेंट आहे. गणित घाला, चौथा भाग काढा असं काहीच नाही. त्यामुळे डोकंही खराब होत नाही आणि कन्फ्यूज होत नाही की कशा प्रकारे आपण मापं टाकू शकतो. फक्त एवढंच बघायचं आहे की शिवून तयार झालेला ब्लाऊज किती इंचाचा आहे आणि त्यात आपण किती ॲड केले पाहिजेत. तर शिवून तयार झालेला ब्लाऊज 12 इंचाचा होता आणि मी त्याच्यात +1 केलेला आहे म्हणजे 13. मागची उंची पूर्ण 13 ठेवलेली आहे. त्याला लागून जी समोरची उंची आहे ती 14 ठेवलेली आहे पूर्ण उंची आणि जो मुंड्याकडून शेप येतो तो 1 इंचावरती ठेवलेला आहे. परत तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती आणि जो डायग्राम दिलेला आहे तो पेपरवरती अशा पद्धतीने आखून घेऊ शकता.
आता मी हा शेप बाहेरच्या बाजूनं कटिंग करून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं कटिंग करून घेऊ शकता. मागचा जो गळा आहे तो आपल्यावरती डिपेंड आहे. आपण चौकोनी किंवा गोल जो काही शेप असेल त्या शेपमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे. हा आहे समोरचा भाग, हा देखील कट केलेला आहे. व्यवस्थित बघा की कटिंग करते वेळी जी क्रॉस पट्टी मी दाखवलेली होती ती क्रॉस पट्टी काढून जे टक्स आहेत तो तेवढाच भाग घेतलेला आहे आणि ह्या निघाल्या त्याच्या 2 क्रॉस पट्ट्या. दुहेरी घडी असल्याकारणाने 2-2 भाग आपले तयार होतात. जेव्हा आपण शिवतो त्यावेळेला हे जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर जो उरलेला कापड आहे त्याच्यावरती आपण हाताची कटिंग बघणार आहोत. तर हाताची कटिंग करताना आपले हे 4 भाग येतात. जसा आपण मागचा समोरचा भाग टाकताना 2 घड्या घातलेल्या होत्या ब्लाऊजच्या, आता त्याच पद्धतीनं ही 4थी घडी घालायची आहे. 4 पदरीनं घडी घालून त्याच्यावरती माप टाकायचे आहे. तर आपला ब्लाऊज शिवून तयार 5 होता आणि हा साधा ब्लाऊज आहे. त्यामुळे आपल्याला 5 आणि 1.5 एक्स्ट्रा म्हणजेच 6.5 इंच ब्लाऊजची उंची ठेवायची आहे. इथं बघू शकता मी माप टाकून घेतलेली आहेत. पूर्ण उंची आहे ब्लाऊजची 6.5 आणि अशा प्रकारे ब्लाऊजचा शेप देऊन मी हाताची कटिंगसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे. ही जी रेष ओढलेली आहे हे आपलं फोल्डिंगमध्ये जातं आणि खालून हात शिलाई येते. तर हा मागचा भाग परत बघून घ्या, अशा प्रकारे कटिंग केलेला आहे. त्यानंतर हा समोरचा भाग आहे. जर तुम्हाला कळत नसेल परत एकदा व्हिडिओ बघा. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कशा प्रकारे माप टाकायचे आहेत मी सविस्तर सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मागचा भाग, समोरचा भाग आणि क्रॉस पट्टी. त्यानंतर आपल्याला लागेल हुक पट्टी, बटन पट्टी, काज पट्टी जे काही लावाल तुम्ही त्या पट्ट्या आपल्याला 2 ते 2.5 इंचाच्या काढून घ्याव्या लागतील. हुक पट्टी आणि काज पट्टी झाली की आपल्याला हाताची कटिंग जी आपण करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लागेल कमरपट्टी, जो कमरेचा भाग येतो त्याच्या मागे आपल्याला कमरपट्टी लावावी लागते. तर कमरपट्टी झाली की आपल्याला गळपट्टी काढून घ्यायची असते गळ्याच्या भोवती लावायला. तर ती गळपट्टी देखील काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे सगळे भाग मी कटिंग करून घेतलेले आहेत. खूप सोपा आहे ब्लाऊज शिवायला, नक्की ट्राय करून बघा. जर सुरुवात कराल तर नक्की जमेल. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा.